Yes, last. There is the types of modulus of elasticity. The ratio of stress to the strain within elastic limit is called as modulus of elasticity or elastic constant. 3 प्रकार असतात. स्ट्रेसचे 3 आहेत. स्ट्रेसचे 3, एक लॉन्जिट्यूडनल और टेंसाइल, दूसरा वॉल्यूम और बल्क, आणि तिसरा शेअरिंग. स्ट्रेनचे 3 प्रकार, लॉन्जिट्यूडनल और टेंसाइल, वॉल्यूम और बल्क स्ट्रेन, आणि हा तिसरा शेअरिंग स्ट्रेन. याच्या रेशोला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतो. मग या दोघांचा रेशो घेतला तर वाय, या दोघांचा रेशो घेतला तर के, आणि या दोघांचा रेशो घेतला तर इटा. त्यानुसार मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी याचे 3 प्रकार पडतात. एक यंग्स मॉड्युलस, सेकंड बल्क मॉड्युलस, आणि थर्ड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हे विदिन इलास्टिक लिमिट आहे. विदिन इलास्टिक लिमिट, विदिन इलास्टिक लिमिट आहे. ओके, आता आपण पुढे पाहणार आहे वन बाय वन. दॅट इज द यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस हे रिलेटेड टू इलॉंगेशन ऑफ वायर असते. लांबी वाढते याच्यात. लॉन्जिट्युडनल किंवा टेन्साइल मध्ये लांबी वाढते. यंग्स मॉड्युलस, द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस to the longitudinal strain within elastic limit is called as Young's modulus. The ratio of longitudinal stress to longitudinal strain within elastic limit is called Young's modulus. समजा या ठिकाणी ही ओरिजिनल लेंथ आहे. तिच्या शेवटच्या टोकाला मी एम मास अटॅच केलं तर त्याचं वजन आहे mg. तो फोर्स म्हणून काम करेल. आणि हा क्रॉस सेक्शनल एरिया पाय आर स्क्वेअर. या वजनामुळं याची लेंथ इन्क्रीज झाली, इलॉंगेशन झालं. देयर इज एक्सटेन्शन टेक्स प्लेस. मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेस बरोबर काय रे? अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया एफ बाय ए, दॅट इज एमजी डिवाइडेड बाय पाय आर स्क्वेअर. दॅट इज इक्वेशन 1. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन change in length to original length. Change in length किती? स्मॉल एल. आणि ओरिजिनल लेंथ किती? कॅपिटल एल. म्हणून बाय डेफिनेशन नुसार या ठिकाणी काय होईल रे? डेफिनेशन नुसार यंग्स मॉड्युलस, द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, mg डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय एल बाय एल, उलटून गुणिले काय होईल? कॅपिटल एल डिवाइड बाय स्मॉल एल. सो वी गेट y इज इक्वल टू mg capital L divided by pi r square small l. Formula part पाहिजे. This is an expression for Young's modulus of material wire. Expression for Young's modulus of material wire. Okay. See here. टाइप्स ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट सांगितले y, k आणि इटा. y बरोबर आता आपण पाहिलं mg कॅपिटल एल डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर स्मॉल एल. हा mg म्हणजे
फोर्स आहे दॅट द एफ म्हणजे एफ एल आणि पाय आर स्क्वेअर म्हणजे कॅपिटल ई म्हणून वायचे असाही लिहिता येतो फॉर्म्युला एम जी कॅपिटल एल डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर स्मॉल एल. एम शेवटच्या टोकाला लटकवलेलं मास आहे आणि या मासच्या वजनामुळं स्मॉल एल इलॉंगेशन झाले. वाय इज इक्वल टू एफ एल डिवाइड बाय एल. आता तो म्हणतो वाय स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. स्टील आणि रबर याची कंपॅरिझन जर करायची असेल तर त्याची ओरिजिनल लेंथ सारखी घ्या, क्रॉस सेक्शनल एरियाही सारखा घ्या आणि सारखा फोर्स अप्लाय करा. मग या ठिकाणी पहा ही स्टील आहे एलएस, ही एल आर रबरची. क्रॉस सेक्शनल एरिया स्टीलचा आणि रबरचा. मी फोर्स सारखाच लावलाय 10 न्यूटन म्हणजे फोर्स कसा ठेवला कॉन्स्टंट. वाय इज इक्वल टू एफ एल डिवाइड बाय एल. वाय एस इज इक्वल टू एफ एल एस डिवाइड बाय एस एल एस. वाय आर इज इक्वल टू एफ एल आर डिवाइडेड बाय ए आर एल आर. एफ सेम ठेवलाय, भाकार केला मी, बट एल एस सारखी घेतली होती एल आर एवढी, एस सारखी घेतली होती ए आर एवढी, फोर्स सारखा घेतला होता त्यामुळे उलटून गुणले एल आर डिवाइड बाय एल एस. मग वाय एस इज इक्वल टू वाय एस डिवाइड बाय वाय आर इज इक्वल टू एल आर डिवाइड बाय एल एस. वाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एल. ज्याचा एल आर जास्त लॉंगी रबराची लांबी जास्त असेल, सारखाच फोर्स घेऊन 1 मीटरची तार आणि रबर ताणलं तर कोणाची लांबी जास्त असेल एल आर रबरची. याचा अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वाय आर लेस दॅन वाय एस. असं नसतंय ज्याची लांबी जास्त वाढते तो जास्त इलास्टिक. आपल्याला सवय लागली ती रबर म्हणलं की इलास्टिक, हाय इलास्टिक म्हणायची, पण ज्याची लांबी कमी इलॉंगेट होते तो हाय इलास्टिक आहे. बघा तुम्ही स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. बरोबर आहे. ज्याचं इलॉंगेशन जास्त होतं तो कमी इलास्टिक असतो. समजा मी फोर्स घेतला वाय ए एल शॉर्ट मध्ये, मला वाय काढायचं इलास्टिसिटी एफ एल डिवाइड बाय ए एल. फोर्स दोन्हीला सारखाच लावलाय, दोघांच्या ओरिजिनल लांबी सारख्याच घेतल्या, क्रॉस सेक्शनल एरिया सारखाच घेतलाय, वाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एल. सारखाच फोर्स लावला तर रबराची लांबी ग्रेटर दॅन एल एस आहे म्हणून वाय आर लेस दॅन वाय एस. याचा अर्थ हा इलास्टिक कोण तर स्टील आहे. स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. पुढे जाऊ आपण. Within elastic limit, prove that Young's modulus of material wire is the stress required to double the length. तो काय म्हणतो Young's modulus is equal to stress. प्रूव्ह करा. ओरिजिनल लांबी एल असेल तर ताणून त्याची लांबी 2L एवढी डबल लांबी करायची म्हणजे इलॉंगेशन किती करायचं एल एवढंच. Within elastic limit, prove that Young's modulus of material wire is the stress required to double the length. ओरिजिनल लेंथ किती एल आणि डबल लेंथ करायची म्हणजे इलॉंगेशन किती करावं लागेल एलच. मग एल ओरिजिनल लेंथ 2L डिफॉर्मिंग लेंथ ही टोटल डिफॉर्म झाल्याच्या नंतरची. मग इलॉंगेशन 2L मायनस एल दॅट एल. स्ट्रेन एल डिवाइड बाय एल. स्मॉल एल ची किंमत एल डिवाइड बाय एल दॅट 1. स्ट्रेस बरोबर 1. वाय बरोबर स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. स्ट्रेस ची किंमत ठेवली तर वाय इज इक्वल टू स्ट्रेस. वाय इज इक्वल टू स्ट्रेस. टू डबल द लेंथ, what is the y?
y इज इक्वल टू स्ट्रेस असते. टू डबल द लेंथ, ओरिजिनल लेंथ एवढीच इलॉंगेशन जर केलं तर डबल लेंथ होईल ताण ही. त्यावेळेस y इज इक्वल टू काय येतं, दॅट इज द स्ट्रेस. What is the bulk modulus denoted by K? बल्क मॉड्युलस कशाने दाखवलं जातं, के ने. बल्क मॉड्युलस कशाने दाखवलं जातं, के ने. इट इज द रेशो ऑफ बल्क स्ट्रेस टू द बल्क स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. इट इज द रेशो ऑफ बल्क स्ट्रेस टू द बल्क स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. मग ओरिजिनल वॉल्यूम किती, हे ओरिजिनल वॉल्यूम, त्याच्यावरती अप्लाय केला मी फोर्स, नॉर्मल फोर्स. त्याचा एरिया असेल सरफेस एरिया ए. डीव्ही एवढं वॉल्यूम कमी झालं दाबून, ते राहिलं ते व्ही मायनस डीव्ही. व्ही ओरिजिनल वॉल्यूम, डीव्ही चेंज इन वॉल्यूम, ए सरफेस एरिया, अप्लाय नॉर्मल फोर्स. स्ट्रेस बरोबर एफ बाय ए असतं. इट इज द चेंज इन प्रेशर, दॅट इज द डीपी. मग बल्क स्ट्रेन बरोबर चेंज इन वॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल वॉल्यूम, डीव्ही डिवाइड बाय व्ही. मग के काय रे डेफिनेशन नुसार, बल्क स्ट्रेस डिवाइड बाय बल्क स्ट्रेन, बल्क स्ट्रेस डीपी, स्ट्रेन डीव्ही बाय व्ही, व्ही वरती गेला, व्ही डीपी डिवाइड बाय डीव्ही. ह्यालाच आपण के इज इक्वल टू व्ही डेल्टा पी डिवाइड बाय डेल्टा व्ही असंही म्हणू शकतो. के इज इक्वल टू व्ही डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा व्ही असंही म्हणू शकतो. ओके. सीआर सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यात सॉलिडला काय असते, लेंथ असते. सॉलिडला व्हॉल्यूम बी असते आणि सॉलिडला शेप असते. लिक्विडला व्हॉल्यूम असते फक्त. लिक्विडला काय असतंय, व्हॉल्यूम. त्याला लेंथ नसते, शेप नसतो. ज्या भांड्यात टाकताना तो शेप मिळेल, फिक्स शेप नसतो. गॅसलाही फक्त व्हॉल्यूम असते. नोट, बल्क मॉड्युलस पजेसेस, व्हॉल्यूम आहे म्हणल्यावर बघा, सॉलिड मध्ये व्हॉल्यूम आहे, लिक्विड मध्ये व्हॉल्यूम आहे, गॅस मध्ये व्हॉल्यूम. याचा अर्थ बल्क मॉड्युलस कोणाकोणाचा काढता येतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिघांचाही काढता येतो. के कोणाचा काढता येतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. यंग्स मॉड्युलस चेंज इन लेंथ आहे, लेंथ कोणाला आहे, फक्त सॉलिड. त्यामुळं ओनली सॉलिड पजेसेस यंग्स मॉड्युलस. फक्त सॉलिडचा यंग्स मॉड्युलस काढता येतो, लिक्विड आणि गॅसचा नसतो. लिक्विड आणि गॅसचा नसतो. सॉलिडला लांबी असते, व्हॉल्यूम असतं, शेप असते, डेफिनाइट आहे, फिक्स आहे. लिक्विडला फक्त व्हॉल्यूम, गॅसला फक्त व्हॉल्यूम. मग बल्क मॉड्युलस चेंज इन व्हॉल्यूम आहे, म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम कशात आहे, सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये आणि गॅस मध्ये. याचा अर्थ बल्क मॉड्युलस कोणाकोणाचा काढता येतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅसचा तिघाचा आहे. पण वाय काय रे, चेंज इन लेंथ आहे, डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ, म्हणजे चेंज इन लेंथशी रिलेटेड आहे. याचा अर्थ वाय फक्त सॉलिडचा काढता येतो, लिक्विड आणि गॅसचा नाही. गॅस, लिक्विड आणि गॅसचा काढता येत नाही. ओके. कॉम्प्रेसिबिलिटी, कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस और बल्क मॉड्युलस और वॉल्यूम. कॉम्प्रेसिबिलिटी इट इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. मग मला सांगा, के चं युनिट काय, डायमेन्शन काय. के चं युनिट स्ट्रेस सारखं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, m to the 1, l to the 1, t to the -2. बरोबर ना. kg मीटर सेकंड रेज टू -2 डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. सॉरी, m to the 1, l to the -1 आणि t to the -2 असं के चं युनिट आणि डायमेन्शन आहे. मग कॉम्प्रेसिबिलिटीचं याच्या उलट होईल, याच्या उलट होईल, मीटर स्क्वेअर पर न्यूटन.
आणि याचे डायमेन्शनही उलटे होतील कुणाचे कॉम्प्रेसिबिलिटीचे. m to the -1 होईल, l to the 1 होईल आणि t to the 2 हे इथं लिहिले मी. कॉम्प्रेसिबिलिटी इट इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस आहे हे, त्यामुळे याच्या उलट लिहायचं असेल तर dv डिवाइड बाय vdp. युनिट आहे याच्या उलट मीटर स्क्वेअर पर न्यूटन आणि याचे चिन्ह बदलतील रेसिप्रोकल घेतला m to the -1 l to the 1 t to the 2. It is the dimension of compressibility. Compressibility means reciprocal of bulk modulus. Reciprocal of bulk modulus. Reciprocal of bulk modulus is called as the compressibility. आता मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सेम फिगर आहे त्याच ए बी डी सी ई एफ एच जी हा उभा ब्लॉक या वरच्या सरफेस वरती खालचा सरफेस मी चिकटून टाकलाय, हा चिकटून टाकलाय टेबलला समजा आणि याच्यावरती हा टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला पुढे ढकलतो. मग ज्याच्यावरती फोर्स लावला ते सरफेस सर्वात पुढं हे सरफेस आहे, हे इथं पुढं एवढं आलं. मग ब्लॉक उभा होता ते तिरपा दिसायला लागला, शेप बदलला. शेप काय झाला? बदलला ना रे. मग रेशिओ ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू द शेअरिंग स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट इज कॉल्ड एज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रेशिओ ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू द शेअरिंग स्ट्रेन within elastic limit is called as modulus of rigidity. मग शेअरिंग स्ट्रेस काय? टँजेन्शियल फोर्स डिवाइड बाय सरफेस एरिया. टँजेन्शियल फोर्स F आणि याच्या वरच्या सरफेस वरती ऍक्ट झाला त्याचा एरिया मानला मी A. शेअरिंग स्ट्रेन काय? लॅटरल डिस्प्लेसमेंट किती पुढे सरकलंय A डॅश डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ दॅट लेअर फ्रॉम फिक्स लेअर AC. या ट्रायंगल वरून काय करतं रे ए डॅश डिवाइड बाय AC नथिंग बट टॅन थीटा. थीटा जर व्हेरी स्मॉल असेल टॅन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा. सो इटा इज इक्वल टू F डिवाइड बाय A मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. शेअरिंग स्ट्रेस डिवाइड बाय शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस किती आला F बाय A आणि शेअरिंग स्ट्रेन किती रे थीटा हा इथं ठेवला. इटा इज इक्वल टू F डिवाइड बाय A थीटा. शेप कुणाला आहे? फक्त सॉलिडला. म्हणून ओनली सॉलिड possesses द इलास्टिक कॉन्स्टंट. ओनली सॉलिड possesses दिस इलास्टिक कॉन्स्टंट. बघा तुम्ही सॉलिड लेंथ आहे फिक्स, वॉल्यूम आहे आणि शेप आहे. लिक्विडला काय? फक्त वॉल्यूम आहे आणि गॅसला काय? फक्त वॉल्यूम. ओके. वाय रिलेटेड टू लेंथ आहे. के रिलेटेड टू वॉल्यूम आहे आणि इटा रिलेटेड टू शेप आहे. मग मला सांगा वाय लेंथ कशात आहे? सॉलिड. फक्त वाय सॉलिड काढता येईल सॉलिडचा, लिक्विडचा आणि गॅसचा नाही. के मात्र वॉल्यूमशी रिलेटेड. वॉल्यूम कशात आहे? सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅस. त्यामुळं के सॉलिड, के लिक्विड आणि के गॅस हे तीनही काढता येतील. आणि इटा काय रे? शेप कशाला आहे? फक्त सॉलिडला आहे. त्यामुळे इटा हा फक्त सॉलिडचा काढता येईल. बाकीच्यांचा काढता येणार नाही. ओके.
वाय फक्त सॉलिडला असतो, के सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ऑल स्टेट ऑफ सबस्टन्स, आणि इटा मात्र फक्त सॉलिडच. इटा मात्र फक्त सॉलिडच काढता येईल. ओके. नवीन फिजिकल क्वांटिटी पॉइसन्स रेशो, पॉइझन नाही, POISSON पॉइसन्स रेशो, पॉइझन्स रेशो नाही म्हणे. हे जे चिन्ह आहे याला म्हणतात सिग्मा. सिग्मा यालाही तुम्ही सिग्मा म्हणता ना. हा सिग्मा आहे, सिग्मा. हा सिग्मा आहे, सिग्मा, त्याला सिग्मा म्हणतात. पॉइसन्स रेशो डिनोटेड बाय सिग्मा. कशाने दाखवला जातो? पॉइसन्स रेशो डिनोटेड बाय सिग्मा. मग आता या ठिकाणी पहा, समजा काय, समजा हवा एवढी जाडी त्याची, एवढं हा एवढं त्याची ओरिजिनल लेंथ आहे कॅपिटल एल. डायमीटर, वायर नेहमी सिलेंड्रिकल असते रे, त्यामुळे डायमीटर कॅपिटल डी, ओरिजिनल डायमीटर. ज्यावेळेस तुम्ही ताणता त्यावेळेस त्याची लांबी वाढते, स्ट्रेच करता. ज्यावेळेस तुम्ही ताणता, स्ट्रेच करता, त्यावेळेस काय, लांबी वाढते आणि डायमीटर कमी होतो. आपण याच्या अगोदर चेंज इन डायमीटरचा विचार नव्हता केला, पॉइसनने केलाय. मग मला सांगा, राहिलेला डायमीटर हा आहे, मग कमी झालेला जर स्मॉल डी असेल तर राहिलेला किती रे? कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. मग चेंज इन डायमीटर किती? स्मॉल डी. फोर्स या दिशेत आहे, असा खाली, हा फोर्स आहे असा. लांबी बी वायरची या दिशेत वाढते, बट डायमीटर मात्र असा कमी होतो, असा. कसा? फोर्सला परपेंडिक्युलर कमी होतो, फोर्सला परपेंडिक्युलर कमी होतं. कसा कमी होतं? फोर्सला परपेंडिक्युलर. म्हणून फोर्सच्या दिशेत जे स्ट्रेन प्रोड्यूस होतं त्याला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणतात, म्हणजे लेंथ चेंज होती. फोर्सच्या दिशेत जे स्ट्रेन प्रोड्यूस होतं त्याला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणतात, अल्फाने दाखवतो आपण. आणि फोर्सला परपेंडिक्युलर जे स्ट्रेन प्रोड्यूस होतं त्याला लॅटरल स्ट्रेन म्हणतात, ते बीटा अक्षराने दाखवलं जातं, बीटा. मग जेवढी लांबी वाढेल तेवढी डायमीटर कमी होईल. म्हणजे मॅग्निट्यूड जर पाहिलं तर लॅटरल स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन वाढला की लॅटरल स्ट्रेन वाढ. लांबी नाही वाढली, डायमीटर, चेंज इन डायमीटर किती? 0. याचा अर्थ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन बी 0. लॅटरल स्ट्रेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सिग्मा घेतला, वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असेल तर वाय बरोबर के एक्स घेतो ना आपण. मग के काय? हा सिग्मा. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू, मम्मी लाव ना, मी एक बघायलोय. मम्मी लाव. लॅटरल स्ट्रेन
मामी लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू काय रे, लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा इंटू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर सिग्मा बरोबर काय, हा लॅटरल स्ट्रेन तिकडे पाठवू आपण, डिवाइड होईल. म्हणून सिग्मा इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ही मिळाली डेफिनेशन आपला. ही काय मिळाली डेफिनेशन. बीटा म्हणजे लॅटरल स्ट्रेन आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन अल्फा, बीटा इज इक्वल टू सिग्मा अल्फा, तर सिग्मा इज इक्वल टू बीटा डिवाइड बाय अल्फा. आणि म्हणून डेफिनेशन काय, द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. काय म्हणलं मी, विदिन इलास्टिक लिमिट. द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन विदिन इलास्टिक लिमिट. या ठिकाणी पहा डेफिनेशन मी या ठिकाणी लिहिली. द रेशो ऑफ lateral strain to the longitudinal strain within elastic limit is called Poisson's ratio. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, विदिन इलास्टिक लिमिट अगोदर घेऊ शकता. विदिन इलास्टिक लिमिट लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन. स्ट्रेन मीन्स आकुंचन पावणार आहे, सॉरी लॅटरली आडवं डायमीटर कमी होतो त्यावेळी लांबी वाढते. डायमीटर कमी होतो म्हणून त्या स्ट्रेनला आडवा कमी होतो म्हणून लॅटरल कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेन म्हणतात. आणि लांबी मात्र वाढते म्हणून लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन स्ट्रेन म्हणतात. तुम्ही ऑर मध्ये डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. विदिन इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ लॅटरल कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडनल एक्सटेन्शन स्ट्रेन इज कॉल्ड पॉइसन्स रेशो. समजा ही अवघड वाटली तर वरची लक्षात ठेवायची, the ratio of lateral strain to the longitudinal strain within elastic limit. मग लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय रे, चेंज इन डायमीटर टू ओरिजिनल डायमीटर. निगेटिव्ह चिन्ह रिप्रेझेंट करतं डायमीटर कमी होतो. मग चेंज इन डायमीटर किती, स्मॉल डी, पण कमी झालाय ना म्हणून मायनर डी घेतला डिवाइड बाय ओरिजिनल डायमीटर. हा लॅटरल स्ट्रेन आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ, स्मॉल इयर डिवाइड बाय कॅपिटल इयर. आणि म्हणून या बीटा आणि अल्फाच्या किमतीवरती जर ठेवल्या तर सिग्मा इज इक्वल टू मायनस डी डिवाइड बाय कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल इयर डिवाइड बाय कॅपिटल इयर, उलटून गुणिले कॅपिटल इयर डिवाइड बाय स्मॉल इयर. अँड दिस इज अन एक्सप्रेशन फॉर पॉइसन्स रेशो. मग जेवढा डायमीटर चेंज होईल तेवढीच रेडियस चेंज होईल. तेवढीच रेडियस काय होईल रे, चेंज. समजा या ठिकाणी पहा, समजा डायमीटर आहे 2 into ओरिजिनल डायमीटर and small d change in 2 into change in radius. मग स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी बरोबर काय रे, 2r डिवाइड बाय 2 कॅपिटल आर, 2 कॅन्सल, r डिवाइड बाय कॅपिटल आर. हा डायमीटरचा रेशो आणि रेडियसचा रेशो इक्वल राहील ना. आणि म्हणून या ठिकाणी फॉर्म्युले लिहिण्यात आले माझ्याकडून. नोट सिग्मा इज इक्वल टू, बेसिक फॉर्म्युला काय, मायनस डी डिवाइड बाय कॅपिटल डी इंटू कॅपिटल इयर डिवाइड बाय स्मॉल इयर. इन टर्म्स ऑफ रेडियस मायनस आर डिवाइड बाय कॅपिटल आर इंटू कॅपिटल इयर डिवाइड बाय स्मॉल इयर. कळलं, अरे कळलं की नाही, अरे कळलं की नाही. हो सर. ओके. व्हॅल्यू ऑफ पॉइसन्स रेशो. पॉइसन्स रेशोच्या किमती, बीटा लॅटरल स्ट्रेन आहे, अल्फा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, बीटा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अल्फा. आताच पाहिले बीटा बरोबर सिग्मा अल्फा. तर सिग्मा इज इक्वल टू बीटा डिवाइड बाय अल्फा लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. याला युनिट नसतं, याला युनिट नसतं, दोन्ही स्ट्रेनला युनिट नसतं. मग नो युनिट भागिले नो युनिट, नो युनिट. सिग्माला युनिट नसतं, इट इज द कॉन्स्टंट. सिग्माला युनिट नसतं, इट इज द कॉन्स्टंट. सिग्माला युनिट नसतं, इट इज द कॉन्स्टंट. मग लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त कुठपर्यंत व्हॅल्यू जाईल, कमीत कमी किती. थेरॉटिकल व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायच्या. सिग्माची किंमत ही
0.5 पेक्षा कमी किंवा इक्वल बी असू शकते आणि -1 पेक्षा जास्त किंवा इक्वल बी असू शकते. ही थिओरिटिकल व्हॅल्यू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू सिग्मा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5. बट प्रॅक्टिकली निगेटिव्ह येत नाही, म्हणून या ठिकाणी 0.2 लेस दॅन ऑर इक्वल टू सिग्मा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.4. इट इज द प्रॅक्टिकल व्हॅल्यू. इट इज द प्रॅक्टिकल व्हॅल्यू. मग पॉइसन्स रेशोला युनिट नसेल तर डायमेन्शनही नसतं. इट इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी. कसली क्वांटिटी? डायमेन्शनलेस क्वांटिटी, बिकॉज इट इज द रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. दॅट द लॅटर स्ट्रेन डिवाइड बाय स्ट्रेन आहे. स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन नाहीये, तो आडवा स्ट्रेन डिवाइड बाय उभा स्ट्रेन, लॅटर स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आहे. दॅट इज द पॉइसन्स रेशो. इट इज द डायमेन्शनलेस and it has no unit. It is the dimensionless and it has no unit. आता इलास्टिक कॉन्स्टंट मी या ठिकाणी 3 तर महत्वाचे सांगितले होते, वाय, के आणि इटा. वाय, के आणि इटा. वाय काय? यंग्स मॉड्युलस. के काय? बल्क मॉड्युलस. इटा काय? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि आता हा नवीन एक एक्स्ट्रा पॉइसन्स रेशो देखील इलास्टिक कॉन्स्टंट आहे. विदिन इलास्टिक कॉन्स्टंट आहे तो. मग आपल्याला पाहिजे ते काय पाहिजे? आपल्याला पाहिजे ते काय पाहिजे? आपल्याला पाहिजे ते रिलेशन पाहिजे. कशा कशाचे? वाय, के, इटा अँड सिग्मा. मग पाठ करायचं आपण रिलेशन. काय करायचं? पाठ करायचे रिलेशन. रिलेशन पाठ करायचे. तरी या ठिकाणी पहा, वाय, के, इटा यांचे रिलेशन पाठ करायचे. मग थेरोटिकल व्हॅल्यू काय रे? -1 लेस दॅन ऑर इक्वल टू सिग्मा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.5 आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू 0.2 लेस दॅन ऑर इक्वल टू सिग्मा लेस दॅन ऑर इक्वल टू 0.4. पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा वाय इटाचा. इटा इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय 2 1 प्लस सिग्मा. हे रिलेशन आहे इटा, वाय आणि सिग्माच. तर के इज इक्वल टू वरती वाय, इथं 2 तर इथं 3, इथे प्लस तर इथं मायनस, इथं सिग्माला सहगुणक 1 तर इथं 2 सिग्मा. हे रिलेशन कुणाचं आहे? के, वाय आणि सिग्माच. हा इटा, हा के. 9 डिवायडेड बाय वाय, हा 9 आहे रे, डिवाइड बाय वाय इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय इटा प्लस 1 डिवायडेड बाय के. याला मराठीत काय म्हणते रे? मराठी मीडियमच्या मुलांना माहित असेल. मराठीत याला काय म्हणतात? 9, याला 3 आणि याला 1. हा जो क क क न न उ उ उ उ उ उ वाय, 9च्या खाली वाय आला पाहिजे, हे लक्षात ठेवण्याचं. 3 न न न न न न 3च्या खाली इटा, हा एन सारखा आहे. 1 क क क क च्या खाली के. लक्षात आलं? आणि म्हणून या ठिकाणी रिलेशन परत एकदा लिहू आपण. रिलेशन परत एकदा लिहू. 9 डिवाइड बाय काय येईल सांगा चला? वाय. 3 डिवाइड बाय काय येईल? इटा. आणि 1 डिवाइड बाय काय येईल? के. कधी कधी हे रिलेशन
वेगळ्या पद्धतीने दिले जातात. हे पहिलं रिलेशन असंही देतील. हा डिवाइड आहे तिकडे घेतला. y इज इक्वल टू काय रे 2 इटा इनसाइड द ब्रॅकेट 1 प्लस सिग्मा. k इज इक्वल टू काय रे y डिवाइड बाय y इज इक्वल टू काय 3k इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस 2 सिग्मा. असे रिलेशन देतात. आपण असे पाठ करायचे, मॉडिफाईड असे करायचे. हे कधी कधी असंही देतात. 9 डिवाइड बाय y इज इक्वल टू 3k प्लस इटा डिवाइड बाय इटा k. So 9 y divided by 9 is equal to काय रे eta k divided by 3k plus eta. हा 9 तिकडे पाठवू. y is equal to 9 eta k divided by 3k plus eta. हा असाही y चा फॉर्म्युला तयार केला. त्यामुळं कन्व्हर्जन लक्षात आले पाहिजेत, कन्वर्ट करता आले पाहिजेत. आपण बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवतोय रिलेशन, कारण इथं प्रूफ नाहीये, पाठांतर आहे. 9 डिवाइड बाय y इज इक्वल टू 3 डिवाइड बाय इटा प्लस 1 डिवाइड बाय k. आणि चौथा सिग्मा इज इक्वल टू 3k मायनस 2 इटा 3k मायनस 2 इटा डिवायडेड बाय याच्या डबल 6k प्लस 2 इटा. परत एकदा वापस लिहू आपण रिलेशन वापस लिहू आपण. लक्षात ठेवायचं इटा इज इक्वल टू काय रे y डिवायडेड बाय 2 1 प्लस सिग्मा. k इज इक्वल टू काय रे y डिवाइडेड बाय 3 1 मायनस 2 सिग्मा. 9 डिवाइड बाय y इज इक्वल टू 3 डिवाइड बाय इटा प्लस 1 बाय k. आणि चौथं सिग्मा इज इक्वल टू काय 3k minus 2 eta divided by 6k plus 2 eta. It is the relation 1, 2, 3 and 4. 1, 2, 3, 4. This is the relation. Eta is equal to y divided by 2 inside the bracket 1 plus sigma. Second, k is equal to y divided by 3 inside the bracket 1 minus 2 sigma. Third, 9 divided by y is equal to 3 eta, 3 divided by eta plus 1 by k. And sigma is equal to 3k minus 2 eta divided by 6k plus 2 eta.